सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील यांनी घेतले उमेदवारी अर्ज. अपक्ष अर्ज दाखल करण्याची शक्यता. वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील आघाडी स्थापन करण्याच्या विचारात. अखेर सांगलीमध्ये काँग्रेसने बंडखोरी केली आहे. विशाल पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाने विशाल पाटील यांच्यासाठी आज उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कार्यालयातून घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील हे बंडखोरीच्या भूमिकेत असल्याचं चित्र आहे. सोमवारी विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात येते. असं असलं तरी देखील काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील विशाल पाटील अद्याप ठाम आहेत. काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत. तसेच आता विशाल पाटील यांच्या सहाय्यकाने उमेदवारी अर्ज घेतल्याने विशाल पाटील यांची बंडखोरी निश्चित झाली आहे. तसेच वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडी देखील स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचं विशाल पाटील यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.